दोन्ही देशमुखांच्या घराचे वासे फिरले आहेत, त्यांना घरघर लागली आहे। त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानं महापालिकेने केलेला ठराव रद्द करण्यासाठी 2 आमदारांना पालिकेत यावं लागतं, अशी खंत सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली आहे। सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अक्कलकोट रोड परिसरातील शांती चौक येथील सुमारे 2 एकर जागा लिंगायत स्मशानभूमीच्या व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। मात्र या निर्णयानंतर शहरात वादाला तोंड फुटलं असून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। या संदर्भात बोलताना सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले की हा विषय एवढा मोठा नसतानाही काही जणांकडून त्याला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे। ज्या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर साखर कारखाना अथवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी धर्मराज काडादी यांनी केला। दरम्यान काडादी पुढे बोलताना म्हणाले की स्मशानभूमी व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। सिद्धेश्वर देवस्थानला या कामाचा दीर्घ अनुभव असल्यानं महापालिकेकडून त्यांना पत्र पाठवण्यात आलं होतं। पंचकमिटीमध्ये चर्चा करून त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली। यात कोणताही स्वार्थ नसून केवळ सेवा भावनेतून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महापालिकेनं हा ठराव एकमतानं मंजूर केल्यानंतर काही जणांनी समाजाला यात ओढून या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला, अशी टीका काडादी यांनी केली। त्यांनी हेही नमूद केलं की हा वाद प्रत्यक्षात एका पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे निर्माण झाला असून त्याचं राजकारण केलं जात आहे। दोन्ही देशमुखांवर टीका करताना धर्मराज काडादी म्हणाले की त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली असून घराचे वासे फिरले की घरघर लागते, तसा प्रकार दोन्ही देशमुखांच्या बाबतीत घडू लागला आहे। त्यामुळेच एवढ्या छोट्या विषयासाठी 2 आमदारांना महापालिकेत यावं लागणं ही दुर्दैवी बाब असल्याचंही सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितलं। मला वाटतं मध्ये समाजाला, 2 संस्थांना आणि 2 व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण करत त्यांच्यामध्ये भांडणं लावणं अशा एक प्रकार या इश्यूमधून त्या ठिकाणी आपल्याला जाणवा लागला आहे। वास्तविक पाहता ऑगस्ट महिन्यामध्ये महापालिकेने सिद्धेश्वर देवस्थानला शांती चौक येथील स्मशानभूमीमधल्या 2 एकर जागेबद्दल आमच्या पूर्वीपासून स्मशानभूमीचा व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेऊन ही लिंगायत समाजाला ही स्मशानभूमी घेता का आपण व्यवस्थापनासाठी, आणि त्यामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांची अशी इच्छा आहे, अशा पद्धतीचं पत्र आहे असं त्यांनी म्हटलं। आणि ह्या बाबतीमध्ये आपलं सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे असंही शेवटचं वाक्य त्यांनी लिहिलं। वास्तविक पाहता ही जमीन लहान होती, आमदार कुठल्याही भागामध्ये निदान 4 ते 5 एकर अशा पद्धतीची जागा लागते, कारण यामध्ये आम्ही दफन करतो आणि दफन केलेल्या जागेत परत पुरायचं असेल तर तो संपूर्ण त्या ठिकाणी त्याचं विघटन व्हावं लागतं, आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणत होतो की थोडी जास्ती जागा द्या। परंतु आमच्या ते पत्र आल्यानंतर मी आमच्या देवस्थानच्या ट्रस्टमध्ये तो विषय चर्चेसाठी ठेवला। सगळ्यांनी म्हटलं की राहू दे, जेवढं त्यांनी देऊ शकतात तेवढं अक्कलकोट रोडच्या आपल्या समाजातील लोकांना त्याचा उपयोग येईल, आणि म्हणून आम्ही बैठकीत एकमतानं निर्णय केला की आहे ते ही जागा आपण घ्यावी आणि त्या ठिकाणी आपण व्यवस्थापन समाजासाठी आत्तापर्यंत कसं करत आलो ते ह्या शांती चौक स्मशानभूमीतही करावं। त्यावरती प्रशासक उंबासे साहेब यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तसा ठराव करून घेतो, आणि त्यांनी त्यांच्या प्रशासकीय कालखंडीमध्ये तसा ठराव केला की ही जागा सिद्धेश्वर देवस्थानला देण्यात यावी। परंतु परत आम्हाला सांगितलं की ही निर्णय झालेला आहे, परंतु आता महापालिकेच्या निवडणूक आहे
आणि त्या निवडणुकीच्या नंतर आम्ही त्याचं पोझिशन तुमच्या हातात देऊ. यानंतरही चर्चा झाल्या नाही. म्हणजे निवडणुकीच्या नंतर मात्र त्या ठिकाणी काय झालं मला माहीत नाही, परंतु नंतर विजयकुमार देशमुखचे कार्यकर्ते किंवा त्यांचे सहकारी जे शिवानंद पाटील आहे त्यांचा मला एक दिवशी फोन आला की अशी ती स्मशानभूमी त्या ठिकाणी होटगी मठाच्या संस्थेला द्यायचा आमचा आहे, तुम्ही ते त्यांना देऊन टाका. मी म्हणलं हा निर्णय महापालिकेमध्ये आहे, हा निर्णय महापालिकेने घ्यावाचा आहे. आम्ही आमचा होकार कळवला आहे, त्यांनी द्यायचं का न द्यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळं माझा या ठिकाणी नाकारण्याचा किंवा काही करायचा प्रश्न नाही. मी ऑलरेडी बोर्डामध्ये होकारार्थी निर्णय घेऊन त्यांना कळवलेला आहे. त्यांनी द्यायचं का नाही त्यांनी ठरवावं, या व्यतिरिक्त काहीही झालं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे झाल्यानंतर हे प्रकरण वास्तविक आता आमच्या जे काही होकार कळवला होता त्याच्यावरती महापालिकेमध्ये प्रशासक असताना ठराव झालेला होता. त्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींनी पुन्हा चर्चा करून त्याच्यावरती निर्णय अपेक्षित होतं. आणि जर त्यांना होटगी मठालाच द्यायचं होतं तर आमचा अर्ज किंवा आमचा प्रस्ताव तेव्हाच त्यांनी नाकारून या ठिकाणी नवीन ठराव करायला पाहिजे होता. परंतु त्या ठिकाणी काय झालं मला माहीत नाही, कारण ते सगळं वृत्तपत्रामधूनच मी काही बाबी वाचल्या. वास्तविक मला कोणी त्या अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितलेले नाहीत. वास्तविक पाहता सिद्धेश्वर देवस्थानला या बाबतीमध्ये ओढण्याचं कारण नाही. महापालिकेचं पत्र आलं, त्या पत्राला आम्ही होकारार्थी पत्र दिलं. तसा ठराव प्रशासकीय काळामध्ये सिद्धेश्वर देवस्थानला ही जागा द्यावी असं ठरलं. त्यामुळं आमची भूमिका त्या ठिकाणी संपलेली आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी जे काही निर्णय घ्यायचा आहे तो महापालिकेतल्या महापौर, पक्षनेते आणि इतर सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तो घ्यायचा आहे. तसं न होता वास्तविक पाहता सोलापूरकर पाहत आहेत गेल्या अनेक वर्षापासून फक्त सिद्धेश्वर देवस्थान असू दे, सिद्धेश्वर कारखाना असू दे, यामध्ये मी आणि माझे जे सहकारी जे संस्था माझ्या नेतृत्वाखाली आहेत त्या ठिकाणी एक प्रकारच्या काहीतरी अडचणी निर्माण करण्याची हीच भूमिका विजयकुमार देशमुखांनी आत्तापर्यंत केलेली आहे. ह्या इश्यूमध्ये तर आम्ही कुठल्याही दबावाचा प्रश्न नाही. त्यांचं तुम्ही जर पत्रव्यवहार पाहिला तर त्यामधून सर्व स्पष्ट होतं आहे. वास्तविक पाहता हा एवढा मोठा विषयही नाही. ह्या स्मशानभूमीच्या माध्यमातून ती जागा कुठल्या संस्थेला मिळणार आहे किंवा ही जागेतनं काहीतरी उत्पन्न त्या संस्थेला मिळणार याच्यातली बाबच नाही. उलट ह्याचं व्यवस्थापन पाहण्यासाठी लाखो रुपये त्या ठिकाणी घालायला लागणार. दफन करत असल्यामुळे तिथे एक ट्रॅक्टर म्हणजे 10 ते 15 लाखाचा ट्रॅक्टर त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी 4 कुटुंब आणून ठेवावे लागणार जे सगळे देखरेख करतील. यासाठी लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च करावे लागणार आहेत. वर्षभराला त्या ठिकाणी आपल्याला वाहन आणि ह्याच्या माध्यमातूनही खर्च करावा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या कामाला हा फक्त सेवाभावी काम आहे. त्याच्यासाठी काही स्वार्थ त्या ठिकाणी नाही, देवस्थान संस्थेचंही नाही, कुठल्या विश्वस्ताचंही नाही. म्हणून त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं वास्तविक आता ही बाब या पक्षाच्या आणि महापालिकेच्या सत्तारूढ पक्षाच्या दृष्टीनं त्यांच्या इंटरनल बाब आहे. ज्या पद्धतीनं हे दोन्ही देशमुख आणि इतर त्यांच्याबरोबर असलेले सहकारी मिळून हा विषय तिथं वेगळ्या पद्धतीनं झालेल्या ठरावाच्या विरुद्ध मांडतायत आणि महापौर आणि त्यांच्याबरोबरचे पक्षाध्यक्ष, शहर पक्षाध्यक्ष आणि इतर नगरसेवक हे त्या ठिकाणी मांडतायत. यावरून त्यांच्यामध्ये कुठंतरी ही एकमत होताना दिसत नाही आहे. चुकीच्या अशा पद्धतीनं ह्यांच्या घरातले वासे कुठं तर फिरलेले आहेत यांच्या बाबतीमध्ये आणि म्हणून त्यांना ती घरघर लागलेली आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार. अगदी खरं. मी मगाशीच म्हणलं समाज, 2 संस्था, 2 व्यक्ती यांच्यामध्ये नको असताना त्यांना ओढून त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.